नमस्कार मित्र, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आपण सुरू केलेल्या सिरीजमध्ये भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, हक्क, फंडामेंटल राईट्स या सिरीजमध्ये आज आपण संविधानातील कलम अनुच्छेद 14 आर्टिकल 14 समतेचा अधिकार या कलमाचा आज आपण सविस्तर विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. ह्या कलम आपल्याला कशावर भाष्य करते, आपलं कोणत्या मूलभूत अधिकार प्रदान करते, हे कलम काय सांगते आणि कोणते मूलभूत अधिकार प्रदान करते, समतेचा अधिकार म्हणजे नेमका काय, हे आज आपण ह्या घटकामध्ये समजून घेणार आहोत. कलमाचा मूळ मजकूर आहे की राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानतेचा नकार देणार नाही किंवा कायद्याच्या समान संरक्षणाचा नकार देणार नाही. याचा अर्थ असा आहे की 14 हे कलम 14 हे असे सांगते की भारतात सर्व लोकांना कायद्यासमोर समान वागणूक मिळाली पाहिजे. सरकार किंवा राज्याने कोणत्याही नागरिकावर भेदभाव करू नये. हे कलम कायदेशीर समतेचे, लीगल इक्वॅलिटीचे वचन देते. कायदेशीर समतेचे वचन देते म्हणजेच प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान जबाबदाऱ्या आणि समान न्याय मिळाला पाहिजे असे हे कलम सांगते. मजकुरामध्ये काय दिलं आहे ते राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानतेचा नकार देणार नाही. म्हणजेच काय ह्याचा हे जरा विरोधाभास जाणवत असेल तरी पण ह्याचा सकारात्मक दृष्टिकोन असा आहे की राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानतेचा नकार देणार नाही. म्हणजे काय, समानतेचा अधिकार देईल. कायद्याच्या समान संरक्षणाचा नकार देणार नाही. म्हणजे काय, नकार देणार नाही म्हणजे काय, समान संरक्षणाचा अधिकार देईल. ओके. कायद्यासमोर सर्व नागरिकांना समान वागणूक मिळेल. राज्याने कोणत्याही नागरिकावर भेदभाव करू नये. कायदेशीर समानतेचे वचन देते. तसेच प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान जबाबदाऱ्या, समान न्याय मिळाला पाहिजे असा हा कलम सांगतो. ते ह्या कलमाची काही दोन मुख्य तत्त्वे आहेत. इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्व व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. कोणत्याही व्यक्तीला विशेष अधिकार नाहीत. कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही. उदाहरणार्थ इवन आपण राष्ट्रपती म्हणा, पंतप्रधान म्हणा, हे सुद्धा कायद्यासमोर समानच आहेत, कायद्यापेक्षा वर नाहीत. म्हणजे पहिला जो तत्त्व आहे की इक्वॅलिटी बिफोर लॉस, कायद्यासमोर सगळे समान आहेत. ओके. तर हे सर्व व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. कोणत्याही व्यक्तीला विशेष अधिकार नाहीत. कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही आहे. जरी ते राष्ट्रपती, पंतप्रधान, कुणीही श्रीमंत असला, देशामधला कुणीही श्रीमंत, किती मोठा श्रीमंत असू दे, तो कायद्यासमोर समानच आहे. पुढे आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्याचे समान संरक्षण. हा एक तत्त्व आहे. समान परिस्थितीत असलेल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल, पण भिन्न परिस्थितीत असलेल्यांना भिन्न वागणूक दिली जाऊ शकते. तार्किक वर्गीकरणानुसार असेल. मग ह्या तत्त्वाचं काय स्पष्ट करतो हे तत्त्व की समान परिस्थिती, जर राज्यामध्ये, देशामध्ये सगळ्यांची परिस्थिती समान असेल तर त्यांना समान वागणूक दिली जाईल. पण भिन्न परिस्थिती असेल, जर देशामध्ये, राज्यामध्ये भिन्न परिस्थिती असेल तर भिन्न वागणूकही दिली जाऊ शकते. ती तार्किक वर्गीकरणाद्वारे ठरवली जाईल. म्हणजे वर्गीकरण असेल, जे समजा समान म्हणजे कोण, जे सर्वही इथे आम्ही सगळेच श्रीमंत आहेत, मग सगळे श्रीमंत आहेत तर सगळ्यांना समान वागणूक मिळेल. जर सगळेच गरीब रेषेखाली आहेत तर सगळ्यांना समान वागणूक मिळेल. जर काही एक वर्ग श्रीमंत आहे आणि एक दुसरा वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे तर तिथे इक्वॅलिटी किंवा समानता दिसून येत नाही. तर त्या दोन्ही वर्गांना समान आणण्यासाठी समान वागणूक दिली जाईल. ओके. समांतर रेषेमध्ये आणण्यासाठी जे गरीब वर्ग आहे, जो आर्थिक परिस्थितीने दुर्बळ आहे, त्यांना थोड्याशा अधिक सवलती दिल्या जातील. त्यांना थोडीशी अधिक सवलतीची वागणूक दिली जाईल, कारण तेही श्रीमंत वर्गाशी समरूप होतील, समानतेने येतील. आता तार्किक वर्गीकरण म्हणजे काय, रिजनेबल क्लासिफिकेशन म्हणजे काय. काही वेळा राज्य विशिष्ट गटासाठी वेगळा कायदा करू शकते, पण त्यासाठी 2 अटी आवश्यक आहेत. वर्गीकरण स्पष्ट आणि तार्किक असले पाहिजे. दुसरं, उद्दिष्टांशी संबंध, रॅशनल नेक्सस असायला हवा. वर्गीकरणाचा उद्देश आणि कायद्याचा हेतू यामध्ये
संबंध असला पाहिजे. म्हणजे वर्गीकरणाचा उद्देश काय आहे आणि कायद्याचा हेतू यांमध्ये संबंध असला पाहिजे. ते संबंध नसेल तर ते वर्गीकरण करता येणार नाही. उदाहरणार्थ महिला, बालक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी विशेष तरतुदी या कलम 14चे उल्लंघन नाहीत, कारण त्या समाजातील समता प्रस्थापित करण्यासाठी आहेत. आता काही महत्त्वाचे न्यायनिर्णय आलेत की स्टेट ऑफ वेस्ट बंगाल वर्सेस अनवर अली सरकार 1952. यामध्ये असा निर्णय देण्यात आला की की न्यायालयाने सांगितले की कायद्याखाली समानता म्हणजे तार्किक वर्गीकरणाला परवानगी, परंतु मनमानी वर्गीकरण नाही. म्हणजे यात असं सांगितलं की तार्किक वर्गीकरणाला परवानगी दिली जाते, पण त्या वर्गीकरणाचे त्यात मनमानीचं वर्गीकरण होऊ नये. दुसरा न्यायनिर्णय आहे की काथी रॅनी रावत वर्सेस स्टेट ऑफ सौराष्ट्र 1952. कायद्याने वर्गीकरण करताना तार्किक कारण आणि उद्देशांचा संबंध असणे आवश्यक आहे, असा यात निर्णय दिला. पुढचा न्यायनिर्णय EP रोयप्पा वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू 1974. यात असा निर्णय दिला की समानतेचा अर्थ केवळ भेदभावाचा अभाव नसून मनमानी नसणे हाही या अधिकाराचा भाग आहे. म्हणजे शासनाचे कोणतेही कार्य मनमानी असल्यास ते कलम 14चे उल्लंघन ठरते. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978 हा निर्णय आहे की कलम 14, 19, 21 हे परस्पर संबंधित आणि परस्पर पूरक आहेत. कोणतीही सरकारी कारवाई न्याय्य, उचित किंवा वाजवी असली पाहिजे. इंदिरा सावनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992 मंडल आयोग प्रकरण आहे. या प्रकरणाचा निर्णय कलम 14 अंतर्गत आरक्षण हे समानतेचे साधन आहे, भेदभावाचे नव्हे. आरक्षणाने समाजातील दुर्बल घटकांना समानतेचा प्रत्यक्ष लाभ मिळतो, असा हा निर्णय दिला. पुढे आजिया हसिया वर्सेस खालिद मुजीब 1981 प्रकरणातील खटल्यामधील निर्णय आहे. राज्य आणि त्याच्या नियंत्रणाखाली संस्था स्टेट ऑफ इन्स्ट्रुमेंटॅलिटीज यांनी कलम 14 लागू होते. उदाहरणार्थ सरकारी संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक उपक्रम. कलम 14चे व्यावहारिक उपयोग आपण पाहूया. क्षेत्र उपयोग: शिक्षणामध्ये प्रवेश प्रक्रियेत समान संधी, नोकरी, भरतीत समानता, भेदभाव नको, न्याय सर्वांसाठी समान न्याय प्रक्रिया, शासन. क्षेत्र कुठं शासनात मनमानी निर्णय घेतले जाऊ नयेत. त्याचा निष्कर्ष असा आहे की कलम 14 हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहे. ते प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समान ठरवते आणि शासनाच्या मनमानीला आळा घालते. यामुळे भारतातील प्रत्येक नागरिक समानता, न्याय आणि स्वातंत्र्याच्या वातावरणात जगू शकतो. तर समानतेचा कलम 14 समानतेचा अधिकार या कलमाचा आपण संविधानातील कलम 14 समानतेचा अधिकार या कलमाचा आपण चांगल्या प्रकारे आणि काही न्यायनिर्णयही आपण पाहिले. तर या घटकात आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कलमाचा विचार करूया आणि पुढच्या कलमाचा अभ्यास करूया. धन्यवाद.